नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, अपराध हा अपराध असतो, मग तो कोणत्याही प्रकारचा असो. त्याला अपराधाच्या श्रेणीमध्ये घेऊन योग्य ती शिक्षा, योग्य तो न्याय, मग पीडिताची जात कोणती, अपराध्याची जात कोणती, तो किती पॉवरफुल आहे, कुठल्या नेत्याचा कार्यकर्ता आहे, हे बघून जर न्यायनिवाडा किंवा दोषींवर कारवाई होत असेल तर ते न्याय होणार नाही. त्याच्यामुळं राजकीय पक्षांनी इतकं भान ठेवलं पाहिजे की अपराधामध्ये आपण जेव्हा जात शोधतो आणि आपण आपल्या सोयीप्रमाणे आपल्या राजकारणाला लाभ होतोय की तोटा होतोय हे पाहून जर आपण त्याच्यावर आवाज उठवणार असेल किंवा सोयीस्कररित्या गप्प बसणार असेल तर हे फक्त नाटक होतंय किंवा आपल्या सोयीचं बघायचं आणि दुसऱ्याच्या सोयीचं किंवा दुसऱ्याच्या तोट्याचं फायद्याचं बघायचं नाही. म्हणजे ही गोष्ट समाजासाठी किती घातक आहे आणि हे समाजातील तळागाळातील लोकांना सुद्धा समजलं पाहिजे. आता उत्तर प्रदेश देशातला सगळ्यात मोठं राज्य, 25 कोटी लोकसंख्या. खरं तर 2017च्या अगोदर जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ झाले, त्याच्या अगोदर सत्ता समाजवादीची 5 वर्ष होती, त्याच्या अगोदर मायावतींची 5 वर्ष होती. या जवळजवळ 10-15 वर्षामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अत्याचार, बलात्कार, दंगे, बॉम्बस्फोट, खून, दरोडे, चोऱ्या हा एक नित्यक्रमाचा नियम झाला होता. कायदा आणि सुव्यवस्था कुठेही उत्तर प्रदेशमध्ये राहिली नव्हती. उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी लोक हिम्मत सुद्धा करत नव्हते. रात्रीच्या वेळेस महिला किंवा मुली अंधार पडल्यावर रस्त्यावर बाहेर सुद्धा निघत नव्हती. अशी परिस्थिती 2017च्या अगोदर होती. पण आज 2017 पासून योगीजी मुख्यमंत्री झाल्यापासून उत्तर प्रदेशची कायद्याची आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय सुधारली. आज तर ती पूर्णपणे एकदम सुदृढ झालेली आहे. तरी पण आपण असं म्हणत नाही की उत्तर प्रदेशमध्ये अगदी चोऱ्याच होत नाही, बलात्कार होत नाही किंवा खून होत नाही, दरोडे पडत नाही. 100% कुठलाही क्राईम कुठल्याही राज्यामध्ये कमी होत नाही. पण त्याचा रेट कमी झालाय, अपराध कमी झाले, दहशत निर्माण झाली किंवा एक कायद्याचं संरक्षण आल्यामुळं कायद्याची भीती पण निर्माण झाली किंवा कायदा लागू करण्यासाठी जे पोलिसांना पाठबळ पाहिजे ते योगींकडून, सरकारकडून मिळतंय. त्याच्यामुळं गुन्हे पण दाखल होतात आणि त्याला योग्य पद्धतीने न्याय सुद्धा मिळतोय. पण आपल्याकडं देशामध्ये काय झाले, आता एखाद्या महिलेवर म्हणा किंवा मुलीवर म्हणा अत्याचार झाला तर राजकारणी पहिले त्या मुलीची, महिलेची जात बघणार, ती कुठल्या जातीची आहे. आता ते बघून झाल्यावर नंतर दुसरं पाहणार की बलात्कार कुठल्या पुरुषाने केलाय, त्याची जात काय. खरं तर तो बालिक, नाबालिक ते पण ते पाहतात आणि मग फायद्या तोट्याचं राजकारण करायचं. आता विरोधक आहे
आता भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे उत्तर प्रदेशमध्ये. आता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ही भारतीय जनता पार्टीच्या योगी सरकारला बघायची आहे. पण समाजवादी पक्षाचं इथं लोकसभेमध्ये जागा जास्त निवडून आल्या. मोठ्या प्रमाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ध्रुवीकरण झालं. मुसलमानांनी अगदी 99% मतदान समाजवादीला आणि काँग्रेसला केले. आणि आपण आता या अयोध्येच्या घटनेबाबत जर बोललो तर या अयोध्येच्या घटनेच्या बाबतीत एक 12 वर्षाची नाबालिग मुलगी आणि तिच्यावर बलात्कार केलाय तो समाजवादी पार्टीचा नेता, जे अयोध्येचे खासदार आहे अवधेश प्रसाद यांचा तो कार्यकर्ता, यांचा तो एकदम राईट हँड जीवलग, रोज ते या खासदार बरोबर उठणारा बसणारा खाणारा पिणारा, आणि तो जातीने मुसलमान आणि बलात्कार 12 वर्षाच्या एका मुलीवर करतोय. खरं तर या गोष्टीची देशभरातून निंदा व्हायला पाहिजे. पण समाजवादीच्या जे काही समाजवादी प्रमुख आहे अखिलेश यादव यांनी अजून त्या आपल्या कार्यकर्त्याला पार्टीतून काढून सुद्धा टाकलं नाही आणि कुठलं टिप्पणी सुद्धा केली नाही की या चूक केलंय की बरोबर केलंय की याला शिक्षा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे. पण हेच जर एखाद्या मुस्लिम महिलेवर किंवा दलित महिलेवर एखाद्या हिंदू पुरुषाने बलात्कार केला असता तर यांनी अक्षरशः अख्खं उत्तर प्रदेश हलवून टाकलं असतं. तेव्हा यांना फक्त फायद्याकरता जात दिसत असते. आता इथं पीडित महिला किंवा पीडित मुलगी हिंदू दलित आहे, अति पिछडा वर्गामधली आहे आणि यांचा मुख्य वोटर आहे जो मुसलमान, तो बलात्कारी आहे आणि आपल्या खासदाराचा अतिशय प्रिय जवळचा आहे, पण बाकी आपल्याला त्याचं काहीच माहिती नाही. अशा पद्धतीचं या लोकांचं वागणं हिंदूंना किंवा हिंदू महिलांना इज्जत नसते का की मुसलमानांचीच इज्जत असते? हिंदूंवर बलात्कार कोणी मुस्लिमांनी केला तर त्याची दखल घ्यायची नसते का की तुमचे मत कमी होतील? तेव्हा अशा पद्धतीचं राजकारण हे योगी करत नाही. योगींनी स्पष्ट शब्दात सांगितले, ते पण तुम्ही एकदा ऐकून घ्या. ये सद्भावना वाले लोग हैं, यानी सद्भावना, अब इनके लिए सद्भावना ट्रेन चलाएंगे, इनके लिए बुलेट ट्रेन चलेगी, चिंता मत करो. और उस बुलेट ट्रेन की तैयारी की जा रही है और इसीलिए महिला सुरक्षा हमारे लिए सर्वोच्च महत्व रखता है. हमने इस बात को पहले दिन कहा है, कोई खिलवाड़ करेगा तो उसका खामियाजा भुगतेगा. हम लोगों ने इस बारे में हम लोगों ने आश्वस्त किया, एक एक बेटी को, एक एक बहन को हम लोगों ने इस बात के लिए आश्वस्त किया है. और मैं फिर इस बात को कह सकता हूं, इस घटना को हमने गंभीरता से लिया है और गंभीरता से लेने का परिणाम है पूरी चौकी को सस्पेंड किया है, इंस्पेक्टर को सस्पेंड किया है, डिप्टी एसपी, एडिशनल एसपी और डीसीपी, इन सबको वहां से चेंज करके इनके खिलाफ भी कार्रवाई हमने प्रारंभ की है. जो भी व्यक्ति प्रदेश के अंदर अराजकता और अव्यवस्था पैदा करने का प्रयास करेगा, मैं फिर कहूंगा, हम सबका सम्मान करेंगे, सबको सुरक्षा देंगे. लेकिन अगर किसी ने अव्यवस्था पैदा करने का प्रयास किया
तो फिर उसका भुक्तभोगी भी उसको बनना ही पड़ेगा। तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती जशी आहे तशीच राहील। आता समाजवादी पार्टीला असं वाटतं की आमचे खासदार जास्त निवडून आले, योगींची शक्ती कमी झाली, मग आता आम्ही उत्पात करू, आम्ही काही करू, आम्हाला वाटेल ते करू, मुसलमानांनी आम्हाला मतं दिले, मग आता त्यांच्यावर कसं काय आम्ही कायदा उगारायचा, ते तर शेवटी आमचे मतदार आहे। अशा पद्धतीचं हे सगळं योगींच्या कार्यकाळात चालूच शकत नाही। योगींनी तो इशारा देऊन टाकलाय। पण आपल्याकडे जे सेक्युलर सुरमा आहे, मग महाराष्ट्र असेल किंवा अन्य इतर प्रदेशामध्ये असतील, मग महाराष्ट्रात अगदी शरद पवार असतील, शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे असतील, किंवा जे हिंदुत्व सोडलेले उद्धव ठाकरे असतील, खरं तर यांना पण थोडीफार जनाची आणि मनाची वाटायला पाहिजे की एखाद्या 12 वर्षीय हिंदू अति पिछडा दलित मुलीवर एखादा मुसलमान बलात्कार करतो आणि ती वारंवार तो बलात्कार करतो, ही गोष्ट कधी समजली तर ती मुलगी गरोदर राहिल्यावर समजली। ही गोष्ट किती अतिशय निंदनीय, या गोष्टीचा खरं तर न्यायनिवाडा व्हायला पाहिजे। पण हे लोक यांना मुसलमानांची मतं पाहिजे आणि मुसलमानांच्या मतांसाठी हे त्या गोष्टीकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करतात। ते साधं त्या घटनेची निंदा सुद्धा करत नाही। आणि खरं तर एखादा गुन्हेगार हिंदू असता तर ह्या लोकांनी अक्षरशः त्या ठिकाणी पर्यटन स्थळ केलं असतं, राहुल गांधींनी भेट दिली असती, प्रियंका गांधी भेटायला गेल्या असत्या, अख्ख्या देशामध्ये नरेंद्र मोदी कसे वाईट आहे, या देशामध्ये मोदी असल्यामुळे किती बलात्कार होतात, अशा प्रकारचं नॅरेटिव्ह यांनी सेट केलं असतं। उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता, पण अखिलेश यादवनी आपल्या या कार्यकर्त्याला पक्षातून काढून सुद्धा टाकलं नाही। ही लाज सुद्धा वाटली नाही की हे आपण कसलं उदाहरण देतोय। हेच ते काँग्रेसचे माजी नेते प्रमोद कृष्णन यांनी पण आपल्या भाषेमध्ये या सेक्युलर सुरमांचा समाचार घेतलाय, तो पण तुम्ही एकदा ऐकून घ्या। समाजवादी पार्टी के नेता और इंडिया गठबंधन के नेता आज खामोश है। एक गरीब मजलूम बच्ची के साथ बलात्कार हुआ है, और बलात्कार किया किसने? बलात्कार समाजवादी पार्टी के एक नेता ने किया है, वहां के सांसद का राइट हैंड है वो। डिंपल यादव जी खामोश, अखिलेश यादव जी को पता ही नहीं। फैजाबाद के सांसद कहते हैं मुझे भी कुछ नहीं पता। अरे तो राहुल गांधी जी को तो पता होगा, किसी को तो पता होगा। सेकुलरिज्म के तमाम ध्वजवाहक, झंडा बरदार, अलम बरदार, जो बात बात पे सेकुलरिज्म सेकुलरिज्म सेकुलरिज्म, कम्युनलिज्म 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 करते हैं, हर घटना में कम्युनलिज्म और सेकुलरिज्म ढूंढते हैं। जरा अयोध्या नहीं जा सकते, राम मंदिर का दर्शन करने नहीं जा सकते, रामलला का दर्शन करने अयोध्या मत जाओ, लेकिन उस गरीब लड़की के दुख दर्द में तो शामिल हो जाओ। अखिलेश जी को जाना चाहिए, राहुल गांधी जी को जाना चाहिए, और अपने उस नेता से पूछना चाहिए ये कौन सी गंगा जमनी तहजीब का तुमने उदाहरण पेश किया है। एक गरीब दलित बेटी के साथ बलात्कार हुआ और तमाम नेता खामोश है, तमाम नेता खामोश है।
खान मार्केट गैंग भी खामोश है, कोई पत्रकार नहीं बोल रहा, सारे वामपंथी खामोश है। थोड़ी बहुत शर्म करो भाई, कुछ तो शर्म करो। एक बार जाके पूछो उस बच्ची का हाल क्या है, उसके माँ बाप से मिलो, और ऐसे निकम्मे नेताओं को पार्टी से बाहर करो। सियासत से इंसानियत बहुत बड़ी है, सियासत सत्ता से राष्ट्र बहुत बड़ा है, संविधान बहुत बड़ा है। मिठा गपगप आणि कडवा कडवा थूथू अशी या सगळ्या लोकांची परिस्थिती आहे। रोज शिवसेनेचे खासदार आणि उत्तर प्रदेशीय असलेल्या प्रियंका चतुर्वेदी टीव्ही मध्ये रोज बडबड करत असतात, रोज कुठल्याही विषयावर बाईट देत असतात। मग ह्या उत्तर प्रदेशच्या या घटनेवर प्रियंका चतुर्वेदींची आता काय दातखिळ बसली का अखिलेश यादवच्या तुमच्यावर नाराज होतील की अखिलेश यादवच्या पार्टीचा बलात्कारी असल्यामुळं आपण बोलायचं नाही, पण एखादा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असला तर त्याला फाडून खायचं। तेव्हा गुन्हेगाराची जात पाहून सुद्धा हे लोक आवाज उठवत असतात। आपल्या सोयीचं पाहिजे, आपलं सोयीचं नसेल तर आपण बोंब मारायची नाही, मग तोंडाला चिकटपट्टी लावायची। अशा प्रकारचं राजकारण देशामध्ये आपण घडताना बघतोय आणि याची कठोर त्या कठोर शब्दात निंदा व्यक्त झाली पाहिजे। आणि या अशा लोकांना, नराधमांना, बलात्काऱ्यांना देशातील न्याय व्यवस्थेने सुद्धा फाशीच्या तख्तावर चढवलं पाहिजे। मग तो कोणत्याही जातीचा असो, बलात्कारी आहे आणि त्याची जात न पाहता त्याला कठोर शासन झालं पाहिजे। अशा प्रकारचं उदाहरण सुद्धा न्याय व्यवस्थेने दिलं पाहिजे आणि राजकारण्यांच्या सुद्धा थोबाडामध्ये न्याय व्यवस्थेने चांगले बुक्के मारले पाहिजे। एवढीच आपली एक अपेक्षा राहील। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।